आपल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की पुणे पदवीधर मतदारसंघ 2002चा अपवाद सोडला तर सातत्याने भारतीय जनता पक्षाचा गड आहे. आपण सातत्याने हा मतदारसंघ जिंकलोय आणि 2002 मध्ये आपण पराभूत झाल्यानंतर 2008 साली आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपानं हा गड आपण परत मिळवला आणि 2014 साली तो राखला. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारची तयारी पिंपरी चिंचवडने केली आहे, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे, ज्या प्रकारचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालंय, निश्चितपणे 2020 साली पुन्हा आपला हा गड भारतीय जनता पक्षाकडेच राहील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. आज संग्राम देशमुख यांच्यासारख्या एका तरुणाला आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. खरं म्हणजे कोण कुठल्या वयाचा आहे हा काही मुद्दा नसतो, पण अतिशय इंटरेस्टिंग आहे की आपले उमेदवार हे 47 वर्षाचे आहे आणि आपल्या समोरचे उमेदवार हे 74 वर्षाचे आहेत. म्हणजे यांच्या बिलकुल उलट असे 74 वर्षाचे ते उमेदवार आहेत. आणि पदवीधरांशी जो काही कनेक्ट हवा आहे, जो काही पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांना आपल्या जो काही आपला आमदार असतो त्याच्याशी जो काही संबंध येतो हा बहुतांश तरुण पदवीधरांचा येत असतो आणि म्हणून त्यांना इझिली ऍक्सेसेबल अशा प्रकारचा एक उमेदवार हा आपण या ठिकाणी दिलाय. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्यकाळात देशातले आणि राज्यातले सगळे पुरस्कार हे सांगली जिल्हा परिषदेला मिळाले. इतका उत्तम कारभार त्यांनी त्या काळात करून दाखवला. सहकार क्षेत्र आहे, वित्तीय क्षेत्र आहे, शिक्षणाचं क्षेत्र आहे, क्रीडेचं क्षेत्र आहे, सर्व क्षेत्रांमध्ये आपला एक वेगळा ठसा हा संग्राम देशमुखांनी त्या ठिकाणी उमटवलाय. आणि मला विश्वास आहे की एक अतिशय यशस्वी अशा प्रकारचे पदवीधरांचे आमदार म्हणून ते काम करतील आणि ती संधी त्यांना मिळेल. खरं तर आपण बघितलं असेल या देशातली संपूर्ण वातावरण हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. देशामध्ये कोविडचं आव्हान आपण सगळ्यांनी बघितलं आणि या कोरोनाच्या आव्हानाच्या काळामध्ये ज्यावेळी वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मुख्यमंत्री, मंत्री केवळ मोदीजींना नावं ठेवायची आणि या ठिकाणी टीका करायची अशा प्रकारच्या भूमिकेत होते, त्याच वेळी मोदीजी मात्र सातत्याने सामान्य माणसाची चिंता करत होते. सामान्य माणसाच्या घरी अन्नधान्य पोचलं पाहिजे, सामान्य माणसाकडे 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्या आरोग्याची चिंता झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांकडे रेशन देण्याचं काम त्यांनी केलं. गरीबाच्या खात्यात पैसे दिले, महिलांच्या खात्यात पैसे दिले, मजुरांच्या खात्यात पैसे दिले, आमच्या छोट्या दुकानदाराला, फुटपाथ दुकानदाराला त्या ठिकाणी त्यांनी मदत केली, उद्योगांना मदत केली. वेगवेगळ्या उद्योगांना अतिरिक्त 20% भांडवल हे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर मिळवून दिलं. जवळजवळ 9 महिने त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही ही व्यवस्था उभी करून दिली. कर्जावरचं व्याज या कोविड काळातलं सगळं व्याज रद्द करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि समाजाच्या विविध घटकांना या आव्हानात जगता आलं पाहिजे, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे. याकरता आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून शेतकरी असो, शेतमजूर असो, प्रत्येकाच्या खात्यात पैसे देऊन त्यांना जगण्याचा मार्ग हा सुकर करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आपण बघितलं. आणि खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशातल्या लोकांना कर्मयोगी आवडतात. मोदीजी कर्मयोगी आहेत, ते कर्म करतात. या देशातल्या लोकांना बोलघेवडे लोक आवडत नाही, जे केवळ बोलतात, काहीच करत नाहीत. आपण बघितलं या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राच्या सरकारने एक नव्या पैशाची मदत कोणाला केली नाही. 12 बलुतेदारांना मदत नाही, गरीबाला मदत नाही, फुटपाथ दुकानदाराला मदत नाही, शेतकऱ्याला मदत नाही, शेतमजुराला मदत नाही, महिलांना मदत नाही. कोणाला समाजाच्या कुठल्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही. खरं तर आपण बघितलं असेल
छोट्या छोट्या राज्यांनी देखील काही पॅकेजेस तयार केले आणि जे गरीब मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यापर्यंत पॅकेजेस पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य म्हणून जे महाराष्ट्र ओळखलं जातं तिथे मात्र एका फुटक्या कवडीची मदत कोणाला केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि तुमचं कुटुंब सांभाळा, आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचं कुटुंब सांभाळतो, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या महाराष्ट्रामध्ये झालं नाही. आपल्याला माहिती आहे या कोरोनाच्या काळामध्ये भरमसाठ बिलं लोकांना आली. आपण पहिल्यांदा एक आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रातली बिलं जमा केली. 2 खोल्यात राहणाऱ्याला 30-30 हजाराचं बिल आलं. सरकारला आपण ती बिलं दाखवली. उभ्या महाराष्ट्रामध्ये न वापरलेल्या विजेची बिलं तुम्ही लोकांना देता. मंत्री बोलले आम्ही बिलही सुधारून देऊ आणि बिलामध्ये सवलत देखील देऊ. एक मोठा कालावधी निघून गेला. मध्यंतरीच्या काळात कॅबिनेट मीटिंग नंतर 3 मंत्री बाहेर आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं निर्णय झालाय, वीज बिलात सवलत मिळणार आहे. हेडलाईन आली, ब्रेकिंग न्यूज आल्या आणि मग 7 दिवसापूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले वीज वापरली आहे तर पैसे भरावे लागतील, कोणाला 1 पैशाची देखील सवलत मिळणार नाही. आपण पुन्हा आंदोलन केलं. आपण आंदोलन याकरता केलं की आपलं म्हणणं आहे जी वीज आम्ही वापरली आहे त्याचे पैसे निश्चित भरू. पण जी वीज वापरलीच नाही, जी बिलं तुम्ही वाढीव लावली आहे 3 पट 4 पट पासून 100 पटीपर्यंत एकेका व्यक्तीला घरगुती विजेची बिलं तुम्ही लावली, जी वापरलीच नाही वीज त्याची बिलं आम्ही कशी भरायची. पण आश्चर्य बघा, 4 दिवसापूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की हो मी घोषणा केली होती, पण जेव्हा घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. आता कुठला अभ्यास हे करता हे मला देखील समजत नाही. आणि म्हणाले माझा अभ्यास झाला नव्हता त्यामुळे आता मी सांगतो अशा प्रकारे आम्हाला सूट देता येणार नाही. हे सरकार रोज घोषणा करतं, त्या घोषणेवरनं मागे जातं. आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. काल परवापर्यंत 50,000 रुपये हेक्टरी मागणारे आणि आम्ही देऊ म्हणणारे आणि 25,000 रुपये हेक्टरी देऊ म्हणणारे एक नव्या पैशाची मदत कोणाला करत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की या सरकारचं नाव पलटूराम सरकार म्हटलं पाहिजे, कारण हे रोज काहीतरी या ठिकाणी आश्वासन देतात आणि आपल्या आश्वासनावर कधीच टिकून राहत नाही, कुठलंही आश्वासन हे पाळत नाही. आज खरं तर गेल्या वर्षभरात, आता वर्षपूर्ती त्यांची आहे, वर्षभरामध्ये या सरकारने काय केलं असं जर विचारलं तर वर्षभरात महाराष्ट्रातल्या चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला, यापेक्षा कुठलंही कर्तृत्व या सरकारचं नाही. एक नवं काम महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राला पुढे नेणारं या सरकारने केल्याचं ऐकिवात नाही. आपण कोणी पाहिलं नाही. एकच धंदा चाललाय, मोठ्या प्रमाणात बदल्या करा, ट्रान्सफर करा आणि माल कमवा, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही. इतक्या दलालांचा सुळसुळाट आहे. एकेका अधिकाऱ्याला 4-4 दलाल फोन करतात की आम्ही तुमची बदली करून देतो, आमचं जरा पक्क करा. मग दुसरा म्हणतो मी त्याहीपेक्षा तुमचं जास्त चांगल्या ठिकाणी करून देतो, तुम्ही माझ्याशी पक्क करा. अशा प्रकारचं प्रशासन आणि अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिलेली नाही. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की आज खूप मोठा असंतोष हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये देखील त्या ठिकाणी तयार झाला. तर अमोलनी प्रास्ताविक करताना सांगितलं की ही निवडणूक, या निवडणुकीच्या संदर्भामध्ये असणारी आपली यंत्रणा आपण त्यांनी व्यक्त केली. आज आपल्याला देवेंद्रजी या संदर्भामध्ये थोडंसं अधिकची माहिती देणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण कोरोनामध्ये फार मोठं काम करून, संघर्ष करून आज आपण उपस्थित झालो एकत्र एवढ्या मोठ्या संख्येनं. निवडणूक 1 तारखेला आहे. प्रदेशाकडनं जे जे आदेश आपल्याला आले ते आदरणीय चंद्रकांतदादांकडनं आपण ते सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडले. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण 1 दिवस पूर्णपणे सर्व कार्यकर्त्यांनी या नियोजनाच्या आधारे 1 दिवस पूर्ण मतदान नोंदणीचं आपण अभियान राबवलं. त्यामध्ये सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि जास्तची नाव नोंदणी या परिसरामध्ये झाली आपल्या शहरामध्ये.